एकदम ढाबा स्टाईल कच्ची पक्की अंडा भुर्जी आज आपण इथे तयार करणार आहोत. एकदम चटपटीत चमचमीत, या आधी कधी खाल्ली नसेल, एकदम ढाबा स्टाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एकदम हटके आहे, एकदम वेगळी आहे, नवीन पद्धत आहे. एकदम मस्त चवदार अशी अंडा भुर्जी या आधी कधीच खाल्ली नसेल. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर मी एक पॅन चढवला आहे. वर त्यावर मस्तपैकी असं छान असं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं तर राई जिरीची फोडणी घालायची आहे आणि छान तडतडलं की दोन मी मीडियम आकाराचे छान असे कांदे कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे कांदे कट केलेले हे टाकायचे आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असे छान फ्राय करून घ्यायचे आहे. ही रेसिपी जर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा जर केली ना तर पुन्हा ह्याच्याच पद्धतीने कराल, कारण खूपच सुंदर आणि खूप छान होते. आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. ती पण छान अगदी फ्राय करून घ्यायची आहे. छान आता मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आता हा कांदा छान फ्राय झालेला आहे. तर यामध्ये एक टोमॅटो मी कट करून ठेवलेला होता, तो देखील आपल्याला इथे छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम चटपटीत असं मस्त ही अंडा भुर्जी तयार होणार आहे. पहा, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा हे व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, मस्त अशी तिखट आंबट अशी मस्त छान चवीची ही अंडा भुर्जी तयार होणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे व यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. ते इथे मी हळद घालून घेतलेली आहे, धणेपूड घालून घेतलेली आहे आणि तिखटपणानुसार तुम्हाला कितपत तिखट हवं आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि एक मस्त म्हणजे यामध्ये जो आपण घरी तयार केलेला गरम मसाला आहे तो घालायचा आहे. याने फार म्हणजे फार छान चव येते. आता हे सगळे मसाले व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचे आहे व पुन्हा थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आपल्याला. आता मी हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही सगळे मसाले आपले, टोमॅटो त्याच्यानंतर कांदा यामध्ये मिक्स झालेले आहे. कोथिंबीर देखील आपल्याला घालून घ्यायची आहे. आता हे छान मस्त मिक्स झालेले आहे. आता इथे या ठिकाणी मी 3 अंडी घेतलेली आहे. त्यामधली 2 अंडी मी आता सध्या वापरणार आहे. आता यामधली 2 अंडी जी आहे ती आपल्याला यामध्ये फोडून घालायची आहे. मी दोन्ही अंडी आता यामध्ये फोडून घालणार आहे आणि व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला ही. आता ही आपली जी होणार आहे ही पक्की भुर्जी होणार आहे. पक्की अंडा भुर्जी इथे तयार होणार आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर मी आता झाकण ठेवते आणि 5-1 मिनिटाची वाफ काढून घेत आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली पक्की अंडा भुर्जी ही तयार झालेली आहे. हिला आता व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आहे, फोडून घ्यायची आहे, म्हणजे ती आता घट्ट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही चमच्याने अशी व्यवस्थित आपल्याला अगदी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे. म्हणजे काय होईल की हे सगळं एकजीव होईल, सगळे मसाले यायला लागतील आणि एकदम चवदार आणि एकदम भन्नाट अशी आपली अंडा भुर्जी तयार होणार आहे. खूप सुंदर सुगंध सुटत आहे. आता यानंतर आपल्याला जो एक अंड उरलेलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हे जे अंड आहे हे मात्र आपल्याला फक्त वर खाली फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला जास्त शिजवायचं नाही, अर्ध कच्चच ठेवायचं आहे. म्हणूनच याला कच्ची पक्की अंडा भुर्जी असं देखील म्हणतात आणि याची चव देखील खूप छान आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. आता आपल्याला इथे गॅस बंद करून फक्त एक वाफ काढायची आहे. तर इथे आपली
कच्ची पक्की अंडा भुर्जी तयार आहे. एकदा नक्की करून बघा.